हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग नाही बोलणार कारण की आता दुपार झाली आणि पाऊस चालू आहे त्याच्यामुळं लई घरात पण कालव वाटतं कारण की पाऊस लई जोराचा चालू आहे ना त्याच्यामुळं. तर मला एक नेहमी लई कमेंट येते कधी पण व्हिडिओमध्ये कधी पण येते का तुझी बायको तुझ्या आईला का आत्या बोलते, म्हणजे सोनाली आईला आत्या का बोलते. तर चला ते तुम्हाला क्लिअर करू का बोलते आत्या का नाही ते. तर त्यांच्या तोंडातूनच आपण ऐकू पूर्ण बात का आत्या बोलते ना का नाही. आज सासू सुनांना मी दोघांना पण खुर्चीत बसवला आहे, दोघींना पण, आणि तुमचा पण संशय दूर करू का बोलते ते. तर चला त्यांचा काय नाता असेल लांबचा बिमचा तर आज तुम्हाला माहीत पडेल. तर चला मला पण एवढा माहीत नाही त्यांचा नाता काय, कारण की मी पण एवढा काय त्यांना पहिला त्यांचा माहीत नाही झाला. तीच नाता सांगतील तुम्हाला. तर चला ऐका, आवर्जून ऐका लास्टपर्यंत. तर चला लय भारी स्टोरी आहे मित्रांनो, काय बोलाल तुम्ही. तर चला भेटवतो त्यांना, त्यांच्या तोंडातून ऐकतो आपल्या. आता ऐकतो आपली बात पूर्वी काय तर आई कशाला सांगते काय त्यांची बात तर त्यांनाच माहीत. तर चला त्यांच्या तोंडातून ऐकू. तर काय सांगा का तुम्ही आत्या कशा सांगतात. आत्या सांगस ना तू. आता माझी पण असं होती ना, आम्ही पण बारकेच होतो. तर ते भिवंडीला माझी हस्ती घेऊन जाय पाहणी ना. तेला कशी का आता माझी मावशीच म्हणजे आईची बारकी बहिणीच त्याला आम्ही धाकून सांगू ना. तर तसा सांगता सांगता तुम्ही पण बारके होतेस तर तुला लग्नात आलेलीस ना माझ्या पप्पाची. हो, लग्नात आलो तर कमी नाचलो, आज नाचलो. तेव्हा घेऊन आलेलीस ना. ताव यो बारका होता ना, ताव फारका ये तुमचे पोरीसारखा होता. मी फोटो बघितलेला लग्नातला. पण तो मी नसेल का सचिन भाऊ असेल. नाही, तूच लास्ट नंबर तूच ना, तूच होतास. मी पोरी बघायला गेलेली ती तेव्हा. कोरोना पोरी बघायला कसा काय आता माझ्या आई वडिलांचं लग्न तुम्ही आले नाही. मी बासला तिची अगोदरच सांगून ठेवलेलं असं. हा, तू हे सांगून ठेवत आता बारीक असताना सांगेल आता मला तरी काय माहित. आता तुला तो बोलवत ना मामा सांगा तुला माझी पोरी दे नसा मला माहितीच नाही ना. तुझे नशिबात होता त्या. तर मी पण इकडे पाहणी घेऊन येई ना माझी धाकूस. मी आम्ही बारीक होतो सुट्ट्यांमध्ये, मे महिन्यामध्ये दिवाळी पाहुण्या यायचं इथं. आता ती आते सांग आते सांगता सांगता आता त्याला नाही आई सांगव ना ते सांगा आता काहीतरी सांगून दे. हाक दिली का झाला असं माझा काम. तर आपलं नातं सांग, आपलं नातं काय. नाता तर तू माझ्या भावाची लागस ना. आता माझे मावशीची पोऱ्याची पोरी माझी धाकूस म्हणजे आम्ही तर धाकूस सांगू ना. तुम्ही तिकडे भिंडीला मावशी सांगा. मावशी ना आम्ही धाकू. धाकू म्हणजे ती कोण कोण होती धाकूस. धाकू तर आयाची बारकी बहिणीस ना. अच्छा सांगाय. आत्याचे आईची म्हणजे आईची बहिणीस. हा, बारकी बहिणीस ती. ते अजून आहे ना, सगळ्या गेल्या पण ती दोघी जणी. तर ती त्या कुठल्या ते आता याचे ना कोणसाईचे ना. एक कोणसाईची, एक कोणसाई, दोघी पण ते कोणसाईचे आहे. मोठी कोण होती. मोठी एक भिवंडीची होती. हा बरोबर, ती आई. त्याची पाठीमाग कोण होती. त्याची पाठीमाग ती भिवंडीची आई. आता मला पण माहिती आहे, मी पण बारीक. आता ओढाय जणी बनवला त्या. किती 5 जणी ना. 5 जणी. आता मला पण ते मोठ्या एक भिवंडीची बरोबर, एक भिवंडीची आई. नंतर एक सावऱ्याची आई बरोबर. एक तुझे बाबा जणी ते मला माहित, पण ते दोघी जणी ना त्या मोठ्या का बारक्या असं ते मला माहित नाही. ती मोठी सुंदराबाई मोठी. त्याच्यानंतर मग ती कोणती आई ते मला पण नाही माहिती. हिलाच नाही माहित नाही. हीच मोठ्या आवाजात बोलते जसा काय हिला माहित, जशी काय ही तिच्या आईपेक्षा मोठी ना. ती त्याचे पाठी नावाची न ते मग भाऊस ते. तर मध्ये मित्रांनो मला जरा यांना थांबवायला लागतं. यांच्या जरा बाधा जास्त होत्यात, विसरतात, मग परत मला यांना आठवण करून द्यायला लागतात. या अशा आहेत बाता यांच्या, आणि यांना मध्ये मला थांबवायला लागतं. नाही, मी लहान असताना पाहुणे जायचो का. एकदा आलेल ना मी हिला हिनी जसं काय माहितच हिला एकदा आलेल पाहुणे. तर तुम्ही तर सांगितलं का एकदा मी आलेलो पाहुणे, आम्ही रिक्षात गेलेलो वराड. अच्छा, मी तुला सांगलेलं असं पण तर काय सांगेल वाचही ना ती सांगेल. अगं पण ती आत्याशी कुठली याची ना, पाचमाडची ना. त्यांचा जन्म तिकडचा ना. कोण कोणची आते.
तुमची ढाकूस का कोणती हा त्या याच्या ना सगळ्या पाचमारच्या ना अरे ती आपले आयाची असती म्हणजे आयाची असती 5 मार्चची. हो पण त्या 5 मार्चच्या सगळ्या लग्न करून इकडे तिकडे पसरवल्या ना. नाही, ते कोणसायचे सुरमांचे या सगळ्या कोणसाईच्या होत्या. कोणसायचे ते त्यांचा सगळा या माहेर कोणचंच आहे. हा अच्छा असा का मला वाटलं या सगळ्या 5 मार्चच्या का. मग त्यांचे मामास आहेत ना आता आईश त्यांचे मामास आहेत ना ते 5 मार्चचं मामास ना ते मामाशी येत तुमचं कोणसायचं नाही. सुरू आता सुरू हे पण आपल्या आईचं मामाच ते ते 5 ना मार्च. मग मामाच तिकडं मध्ये भाऊशी तिकडे त्यांचं बरोबर. हा मग जन्म तिकडचाच पाहिजे ना का त्यांचा नाही इकडचा पाहिजे. हा बरोबर त्यांच्या आईचं भाऊच समजला. समजला मला म्हणून त्या मामाचे पाहुणे जाते. हा एकलाच मामास ना त्यांचा. मलाच कुठं आता समजला नव्हता मला वाटला का तिकडे त्यांचा या एकलाच मामास तो. हा काय तर तिथून तुला फणस दिलेला होता. हा तर तेव्हा मला आता एक पण नाही दिला आईसनी सांगून पाला तर सांगणार माझ्या पोटात दुखत तर आम्हाला नाही आणता आला तर सांगला सांगितलं तर नाही सांग खात नाही ते सांग पोटात सांग त्यांची पण सांग दुखत पण आम्ही खाला असता नाही की मस्त होता पिकेल. तर आज म्हटलं मित्रांनो पाऊस पण पडतो तर तुम्हाला जरा स्टोरी पण सांगू दे का यांचा काय नाता आहे त्याची मुलं. या फक्त आता नाता सांगितलंय लग्नाची स्टोरी सांगायची असेल तर ते पुढच्या पाठमध्ये ना पुढचे पुढचे पाठमध्ये ते पुढच्या भागात तुम्हाला ऐकायला भेटेल. तर आमची सोनालीच्या जरा जास्त हे आहे त्याच्यामुळे ती पाठ सांगेल तर ती पाठात मग सांगेल तुम्हाला ना मी मग पुढच्या भागात बोलन मित्रांनो. आता बोलगू आई काय बोलते अजून तर काय तुला बोलायचं आहे का अजून. नाही आता बोलत पाण्याची गाय ही पण फार लागत तर आईला हे पण लागायला लागलाय नाही बोलत. वारा फार गारगार येईना दारात हा काय नाही इकडे बघा माई ना वहिनी कधी यांच्या म्हैस भाता खपत ना काही म्हैस मला राग येईन आयता झाला हवा आपण मुदाम असं तिकडे या करून ना माझा म्हैस टाइम खोटी करायला लावली आहेस माझी म्हैस तर म्हैस दलाय काही लावला काही नाही तर दोघी तोंडो नाही दाखव मुदाम असा इकडे तर पहा आता कशी आहे या करता हा माई ना म्हणून मी आत्या बोलते कारण की मग सासूबाई आई बोलायला एवढा नाही आता तुमची झाली भात खपली संपलं समजलं का नाही नाता विचार झाला ना नाथा सांग तर लास्ट सांग कसा नाता ते एकदा एकदम परफेक्ट नाता सांग कसा. ती आता माझे मावशीच ना एखादा तिकडे गेली तर मावशी इकडे आली तर धाकू सांग तिला तिच्यामुळे मित्रांनो ती आई किंवा सासू असा बोलत नाही सासू आई काय बोलत नाही त्याच्यामुळे ती आता ती पहिला नाता चालवते मित्रांनो. जुना नाथा चालवती. जुना नाता चालवते. बारीक होती ना ती लहान होती ना तेव्हा तिला काय माहित त्या लग्न होईल माझा इथं. हो मी तर पावले पाहुणे ये तिकडे. तर पुढची स्टोरी मग तुम्हाला मी पुढच्या भागात सांगेन का सोनालीने मला कसा पटवला काय कसा ते भावाची पोरी दोघांच जण पण तिकडे तर ते पुढच्या भागात याची पुढच्या भागात तुम्हाला बघायला भेटेल का काय कसा झाला ते मग लग्नाची विचार झाली कसा विचार ते कसा त्या आईंचे काय झाला त्या काय घडला कसा फोन आला त्या मग मी सगळा तुम्ही सांगतील स्टोरी. तर चला हा व्हिडिओ आपण इथंच संपवू. आता यांचा पण सांगा हिव पण सांगा लागायला लागला तर पुढं बात सांगतो. तर पहिले आया हे जात होती तिकडे गणपतीला ना ती पाहुणे आहे पण आता तर येत नाही ना का जास्त गणपतीला तिकडे पाहुणे पण आता कोणच नाही जास्त जुनी माणसं सगळी कुठं कुठं गेली सगळी काय काम झाली आता पहिले सारखा राहायला पाहिजे. सण पण आता वाटतच नाही जिकडे तिकडे गेली बिल्डिंग घेतल्या पहिली कशी घरा होती कौला रूम आखं रूम घेतलं आता रूम घेऊन राहतात सगळी कुठं कुठं फ्लॅट एम पहिले एकच घरात सगळी जण त्याची मुलं आता आई पाहुण्या पण नाही जात आणि काय त्याची मुलं कोणाची जाईल ना कोणाचे नाही असा झाला. त्याची मुलं आता जातच नाही सगळी लांब लांब ना आता एक ठिकाणच नाही एक कुठंच आहे कुठं. तसा सोनालीला या व्हिडिओ शेअर करायचा होता का मी आता मला कमेंट वाचताव कधीपर्यंत कारण मला सांगायचाच आहे बात. त्याची मुलं सांग तर सांग मला आता घरी गेलो का सांग आत्यासोबत परत बसन ना सांगा व्हिडिओ काढत असा तिचा म्हणणं होता. तर चला मग आता तुम्हीच बाय बाय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय 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 बाय. तर चला मित्रांनो पुढच्या भागात मग ऐकू आपण दुसरी स्टोरी.